ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है, असे प्रखर मत मांडणारे पुरोगामी साहित्यिक, लेखक, गीतकार, कलावंत, लोकशाहीर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना मी स्वरा कल्याण सुतकर जयंती दिनी विनम्र अभिवादन करते. स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा रशिया सारख्या देशात गाणारे शिवशाहीर म्हणजे अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्र चळवळ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. त्यांनी आपल्या आयुष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नेहमी आदर्श मानले. आपल्या अजरामर साहित्यातील फकीरा ही कादंबरी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना अण्णाभाऊ साठे म्हणतात, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, अंग झाडून निक बाहेरी घे बिने वरती घाव. आज सर्वत्र चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे आरक्षणाचे उपवर्गीकरण. SC म्हणजे शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती. यामध्ये एकूण जाती 59. देशामध्ये 1950 सालापासून संविधानाच्या माध्यमातून 13% समान आरक्षण देण्यात आले. पण आज 75 वर्षांनंतर उपवर्गीकरणाचा मुद्दा समोर आणला जातो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असेल का? तर त्यांचे उत्तर नक्कीच नाही असे येईल. आरक्षणाचे तुकडे करण्यापेक्षा ते टिकवून आपल्या व आपल्या समाजाचा विकास करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. अनुसूचित जातीत प्रमुख जाती म्हणून प्रामुख्याने बौद्ध आणि मातंग समाजाला पाहिले जाते. मी मातंग समाजाला आव्हान करते की आपण शिक्षणाचे महत्त्व ओळखावे, पेनाची ताकद ओळखावी आणि दोन्ही समाज एकत्र राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा समाज घडवूया आणि शासनकर्ती जात बनवूया. जय शिवराय, जय भीम, जय लहुजी.